श्री गणेशाय नमः। जय जयाजी रुक्मिणी वराहे चंद्रभागा तटविहारा, देवा वरद पाणीधरा दास गणूच्या मस्तकी। तू भूपांचा भूपती अवघेचा आहे तुझ्या हाती, मग माझी फजिती कारे ऐसी मांडलीस। माझे पाप ताप दहन करा कृपा कृशाने करून, राहो आनंदी सदा मन तुझे भजन करावया। यातांतर केल्यास वृथा तुला लागेल दोष, खऱ्या थोरांनी आपणास बट्टा लावून घेऊ नये। म्हणून हे श्याम सुंदरा राही रुक्मिणीच्या वरा, पांडुरंगा परम उदारा माझी इच्छा पूर्ण करी। असो समाधिस्थ झाल्यावर श्री गजानन साधूवर, म्हणू लागले नारी नर आता काय ह्या शेगावी। शेगावीचा ज्ञान गभस्ती असता गेला निश्चिती, आता काय तेथे माती राहिली आहे निव्वळ। समुद्राचे आटल्या नीरवा पुष्पतरूंचा गेला भर, कोण त्याचे करणार कौतुक या जगामध्ये। आता खेपा शेगावात करणे आहे की निमित्त, देव नसता देव्हाऱ्यात माळा बांधणे व्यर्थची। ऐसे कित्येक बोलती परीती असे साच भ्रांती, महाराजांची दिव्य ज्योती अदृश्य आहे तेच ठाया। जेवी इंद्रायणीचे तीरी ज्ञानेश्वर समाधिस्थ जरी, ते आहे भेटले परी तेच ठाई भाविका। तैशीच शेगावात श्री गजानन स्वामी समर्थ, ऐसा जयांचा सिद्धांत दर्शन त्यांना तेथ होते। ते विषयीची एक कथा सांगतो मी येथ आता। गणपत कोठाडे नामे होता एक भाविक गृहस्थ, हा रायली कंपनीचा एजंट शेगाव दुकानीचा। नित्यनेम होता त्याचा दर्शनाचा श्रोते हो, अस्तमानी प्रतिदिवशी यावे त्याने मठासी। बैसोनिया समाधीपासी स्तवन करावे एकनिष्ठे। एकदा ऐसे वाटले त्यास अभिषेक करून समाधीस, उद्याच्या विजयादशमीस ब्राह्मण भोजन घालावे। केली सर्व तयारी अभिषेकाची साजिरी, शिधा मठाभितरी धाडीला मोठ्या प्रमाणात। तै कांता म्हणे हो प्राणनाथा, हे तुम्ही काय करिता, हाड नाही तुमच्या हाता खर्च करण्याच्या बाबतीत। उद्या आहे विजयादशमी म्हणून पोरा बाळांसी, कपडे अलंकार अंगासी करून घाला काहीतरी। हे अभिषेक ब्राह्मण भोजने वरचे वरी न योग्य करणे, दिली आपणा ईश्वराने चार पोरे बाळे हो। फुटका मणीना अंगावरती मी लंकेची पार्वती, ग्रहस्थाची ही का स्थिती संचय करावा धनाचा। हे कांतेचे भाषण गणपतरावान रुचले जाण, तो म्हणे प्रपंचाहून श्रेष्ठ परमार्थ वाटे मला। तोच त्याच्या कांतेसी स्वप्न पडले रात्रीसी, उगेन छळी पतीसी तो करतो ते करू दे। त्यात तुझ्या बापाचे काय जाते सांगसाचे, प्रेम अशाश्वताचे वेडे हे बाळगू नको। यामध्ये न काही सार धन भूचे भूमीवर, येते मात्र बरोबर पाप पुण्य मानवाच्या। अभिषेक ब्राह्मण भोजन हे पारमार्थिक आहे पुण्य, त्याच्यासाठी वेचिता धन ते न जाय अनाठाई। पेरलेल्या बीजापरी त्याची स्थिती होते खरी, म्हणून सांगतो तुला पोरी अडथळा त्या करू नको। ऐशा पाहून स्वप्नास सांगती झाली पतीस, तेणे गणपतरावास हर्ष झाला विबुध हो। आले का हे प्रत्यंतर महाराज येथेच साचार, सोडून द्यावा कुविचार आजपासून काहीतरी। मुले बाळे कोणाची धन दौलत कोणाची, तू नवाही चिंता त्यांची ते अवघे समर्थांचे। असो गणपतरावाने पूजन केले आनंदाने, त्या दसऱ्याच्या मुहूर्ताने खर्चही केला अत्युत्तम। या गणपतरावाची निष्ठा समर्थपदिसाची, जडली शुद्ध स्वरूपाची होती पहिल्यापासून। लक्ष्मण हरिजांजळाला ऐसाचा अनुभव एक वेळा, बोरी बंदरावरी आला तो ऐका सांगतो। काही कामानिमित्त लक्ष्मण गेला मुंबईत, हा समर्थांचा होता भक्त पहिल्यापासून विबुध हो। घरच्या काही कटकटीने वैताग त्याच्या घेतला मने, काही व्यापार संबंधाने आला होता मुंबईस। असो बोरी बंदरावरी लक्ष्मण आला जाया घरी, तो आगगाडीच्या धक्क्यावरी एक भेटला परमहंस। अजानुबाहू उंच बांधा दृष्टी नासाग्रासी सदा, ओंकाराचा सर्वदा जप चालला त्याच्या मुखी। तो बोलला लक्ष्मणास तू गजाननाचा आहेस शिष्य, ऐसे हसून हताश का होतोस कळेना।
तू आपल्या जेव्हा घरी पुण्यतिथी केलीस खरी, 400 पानांची तयारी करून अमरावतीला. गोपाळराव पेठकर आणि बापट मास्तर यांचा कैसा प्रकार घडला तो आणमना. पुत्र शोक बापटासी झाला असून प्रसादासी, तो तुझ्या गेहासी आला होता ना सांगते. पेठकराचे ब्राह्मण भले सांग कशाने राहिले, अरे गजानन स्वामी गेले त्या उभयतांच्या स्वप्नात. उपदेश करून दोघास आणले होते प्रसादास, हे कैसे विसरलास सांग मला ये वेळी. खुणेच्या गोष्टी ऐकून साशंक झाला लक्ष्मण, म्हणे हा असावा कोण हे काही कळत नसे. लक्ष्मणे त्या संन्याशाला आदरे नमस्कार केला, तो पाहता पाहता गुप्त झाला बोरी बंदर स्टेशनासी. मग लक्ष्मण येऊन घरी वागू लागला पहिल्या परी, प्रतिवर्षी आपुल्या घरी पुण्यतिथीचा प्रारंभ केला. अवधूत जयराम खेडकरासी रहित सहित गावासी, भेटते झाले पुण्यराशी संन्याशाच्या वेशाने. एक माधव मार्तंड जोशी कळंब कसूर ग्रामासी, आला मोजणी करावयासी जमिनीची श्रोते हो. हा सरकारी नोकर होता रेव्हेन्यू ऑफिसर, त्याचा गजानन साधूवर पूर्ण होता भरवसा. दिवसभर मोजणी केली पुढे त्यास इच्छा झाली, अस्तमानाचे समयाभली शेगावास जाण्याची. आज गुरुवारचा आहे दिन, घेऊ समर्थांचे दर्शन, ऐसा विचार करून आज्ञा केली शिपायाला. जोडा पुली वेगे दमणी जाऊ शेगावाला गुनी, रात्र तेथे काढूनी येऊ सकाळी परत पुन्हा. तै तो शिपाई कुतुबुद्दीन बोलला कर जोडून, आभाळ आले भरून याचा विचार करावा. मन नदीला पाणी भले आहे थोडके आता आले, पाही पाणी गढूळ झाले म्हणून केली विनंती. जोशी म्हणाले त्यावर, अरे आत्ता होऊ नदी पार, जा दमणी करी तयार, उगीच सबबी सांगू नको. शिपायाने जोडिली दमणी, आला लगेच घेऊनी, जोशी आत बैसोनी जाऊ लागले शेगावा. दमणी घातली नदीत तो पाणी आले अकस्मात, जाण्या पैल तटाप्रत अवसर नाही राहिला. झंझावात बळावला कडकडाट करी चपला, मन नदीला पुरा आला क्षणा माझी भयंकर. मेघवर्षे मुसळधारा झंझावात सुटला खरा, शेतकऱ्यांची या छपरा तो उडवू लागला हो. शिपाई म्हणे कुतुबुद्दीन साहेब येथेच आले मरण, तुम्हा आम्हाला गुण उपाय यासी आता नसे. तै माधव मार्तंड जोशी घाबरे झाले निजमानसी, बाहू लागले समर्थासी करुणायुक्त वचाने. हे समर्थ गजानना रक्षण आमुच्या करी प्राणा, अशा संकटी तुझ्या विणा त्रातान कोणी आम्हा ते. कथा ऐकिली पुराणात जहाज बुडता समुद्रात, त्यास संताने देऊन हात रक्षण केले सर्वस्वी. तू ही संत असामान्य ब्रह्मवेत्ता करुणाघन, करिया मुचे रक्षण येऊन या पुरामध्ये. दमणीत आले जीवन बैल गेले घाबरून, मग जोशी पुढे होऊन बोलते झाले शिपायास. तू आता मागे सर अवलियाचे भजन कर, तेच नेतील आपणा पार त्याची चिंता करू नको. जोशी म्हणाले समर्था अगाधा आहे तुझी सत्ता, वाटेल ते करी आता तारी अथवा मारी आम्हा. कासरा दिला सोडून दोघांनीही मिटले नयन, तो काय घडले वर्तमान ते आता परियेसा. ऐशा महापुरातुनी पैल तटा पावली दमणी, उभी राहिली येऊनी सडकेवरी शेगावाच्या. ऐसा प्रकार पाहता आनंदले उभयता, पहा केवढी अगाध सत्ता आहे अवलिया बाबांची. पुरा माझी रक्षण केले निज भक्तांना बुडू दिले. जोशी शेगावा प्रति आले एक घटका रात्रीस, वंदन केले समाधीला पालखीचा पाहिला सोहळा. दुसरे दिवशी बहुत केला दानधर्म जोशांनी, बाळाभाऊ चियापासी ब्राह्मण भोजन घालण्यासी. काही रुपये अतिहर्षी जोशी देते जाहले, साकल्ये कथिले वर्तमान बाळाभाऊ लागून. हे नवसाचे ब्राह्मण तुम्ही घाला माझ्यास्तव, काकी मला रजा नाही काम जरुरीचे पाही. ऐसे सांगून लवलाही जोशी गेले निघून. एक यादव गणेश सुभेदार होता हिंगणीचा राहणार, हा करीतसे व्यापार वऱ्हाडात कापसाचा.